अंगणवाडीतील चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात. नांदेडच्या कामारे येथील अंगणवाडी परिसराला तळ्याचं स्वरूप वाट काढताना विद्यार्थी पालकांची तारेवरची कसरत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्याला उधाण. सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी. 73 वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीनं हल्ला. जळगावच्या धरणगाव येथील घटना. जखमी वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक. बुलढाण्याच्या मेहकर लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे. तर पावसामुळे जमिनी खरडल्या. पेरणी वाहून गेली. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर. शेती पिकांचं नुकसान. तर प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपूरमध्ये दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील 10 धरणं अजूनही तहानलेलीच. धरणात केवळ 28.94% जलसाठा. वर्ध्यात शेतातील कॅनल फुटल्यानं पीक वाहून गेले. देवळी तालुक्यातील कानोले येथील घटना. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. छोटा पुढारी घनश्याम दरवडेंची सोशल मीडियावर बदनामी. घनश्याम दरवडेंची पोलिसांकडे तक्रार. जाणीवपूर्वक बदनामी करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्सची तस्करी. औषध कंपनीच्या वेस्टेजमधून ड्रग्सची तस्करी. फार्मा कंपनीत पोलिसांकडून तपासणी सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.